नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 11 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो आम्हाला प्रोत्साहन मिळते। कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे। व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 11 मार्च 2026 मध्ये कोल्हापूर मध्ये 7468 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1500, सर्वसाधारण दर 1100। तसेच सातारा मध्ये 364 ची आवक, कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण दर 1000 रुपये। तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा 33870 ची आवक, कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत दर 1700, सर्वसाधारण दर 800 रुपये। तसे एवढा मध्ये लाल कांदा 18000 ची आवक, कमीत कमी 200 रुपये, जास्तीत दर 1125, सर्वसाधारण दर 750 रुपये। तसे धाराशिव मध्ये लाल कांदा 49 ची आवक, कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत दर 1300, सर्वसाधारण दर 850 रुपये। तसे मालेगाव मुक्सी मध्ये लाल कांदा 20000 ची आवक, कमीत कमी दर 150 रुपये, जास्तीत दर 1180, सर्वसाधारण 850 रुपये। तसे नागपूर मध्ये लाल कांदा 1800 ची आवक, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण दर 1300 रुपये। तसेच चांदवड मध्ये लाल कांदा 14045 ची आवक, कमीत कमी दर 100 रुपये, जास्तीत दर 1345, सर्वसाधारण दर 780 रुपये। तसे मनमाड मध्ये लाल कांदा 7000 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 1029, सर्वसाधारण दर 750 रुपये। तसे पारनेर मध्ये लाल कांदा 12853 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 1600, सर्वसाधारण दर 1050 रुपये। तसे भुसवळ मध्ये लाल कांदा 75 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 800 रुपये। 11 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।